आज आहे ॲनिमल डे, ॲनिमल परेड असणार आहे. त्यात नायसा बनली आहे रॅबिट. नायसा काय करणार आहे दाखव. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. बाप्पाचं विसर्जन झालं आणि जाताना एवढं दुःख होत होतं ना, म्हणजे एवढं दुःख की एवढे दिवस मस्त सेवा केली आणि आमचे पप्पा फायनली त्यांच्या घरी गेलेले आहेत. एनिवेज आजचा मेनू खूपच छान आहे, आमच्या आर्यदादांना आवडणारा. तर वहिनी स्वीटताई ह्या नाही येणार आहेत बिकॉज आता मुलींचे एक्झाम्स आहेत 18पासून आणि क्लासेस सुद्धा स्टार्ट झालेले आहेत. तर मी त्यांना स्टार्टअप तिथे पाठवणार आहे. स्वीटताईला सुद्धा आज ऑर्डर आहे. तो वंशू येणार आहे, फाल्गुनी आहे, फाल्गुनी स्टे करते. ज्ञानाचा आवाज तुम्हाला आता कदाचित थोडाफार आला असेल बिकॉज तिला झोप आली आणि फाल्गुनी थोडीशी तिला आंघोळ घालची आणि आंघोळ करताना प्रत्येक बाळ रडतं, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. एनिवेज सो इथे बनतंय चिकन, इथे बनतंय कोलंबी, हे आहे मस्त सुरमईला मी मसाला लावलेला आहे. हे चिकन स्टार्टर बनणार आहे, बॉइल्ड एग्स बॉइल्ड होत आहेत आणि लॉलीपॉप आहे, भाकरी सांगितलंय. आता नाश्त्याला आहे मस्त गरमागरम घावण आणि चटणी, जे की सगळ्यांचं फेवरेट आहे. भात होईल आणि आई काहीतरी घेऊन येणार आहे. सो आज आम्ही आमचा उपवास जो आहे तो सोडणार आहे. दुपारी ट्रॅफिक असणार ना म्हणून तब्येत सांभाळतो ना, जास्त त्रास करू नको, आराम कर, घ्या सावकाश घ्या. सगळा पसार आहे, रचना आवरेल होता. बरी आहेस आता? दोघं पण बरे आहेत. हा पण फ्रेश दिसतोय. रेडी टू ईट चिकन. तो बघ त्याचं तोंड बघ. घावण चटणी खाते का? घावण चटणी खाते का? घावण चटणी, घावण आणि चटणी खातेस? तोंड बघ त्याचं. जेवते ना? डब्बा देते. चला फिश फ्राय करते. नको आजीने बघ आणलं तुला गिफ्ट. हे बघ, हे तिला गिफ्ट आणलंय कलेजी. ते देऊ ना कलेजी. आणि आणले कलेजी, फेवरेट माझं फोडणीचं भात. आणि आम्ही पुढे ऑलमोस्ट बॅक टू नॉर्मल. हे सगळं काय काढलेलं आहे, टेबल्स आलेले आहे, सगळं सामान आतमध्ये गेलेलं आहे. नाही एक मिनिट, आता हे फक्त जे लास्ट मिनिटवालं जे आहे ते सगळं क्लीन करायचं. सनी येण्याच्या आधी क्लीन करायचंय. नायसा मॅडम आज गेलेली रॅबिट बनवून, जसं की तुम्ही पाहिलं असेल एक ग्लिम्स. तर तिचे जे कपडे आहेत ते मी ऑलरेडी 3 days बिफोर घेऊन आलेली. आता ते देऊन येते मी. मला अजून एक काम आहे आणि फाल्गुनीला सगळे काम आहे. सो आम्ही जरा मार्केटमध्ये जाऊन येतो आणि मग मस्त आल्यानंतर सनी बरोबर मील एन्जॉय करणार. सो आता मी वंश, आर्य आणि नायसाला जेवायला वाढत. तर एअर फ्रायर मध्ये रेड आणि ग्रीन कलरचे कबाब बनवण्यात आलेले आहेत. इथे अजून एक दुसरा स्लॉट चालू आहे. इथे ना सगळे व्हेज आहे चालू आहे. खूप छान आहे. आणि जास्त सगळ्यांना आवडले ते म्हणजे माझा राईस कुकर. एवढा साथ दिलाय ना याने. मस्त राईस बनवत होतं ह्यात. आज सुद्धा मस्त जिरा राईस केलेला आहे. यू कॅन सी.
सो मी सगळ्यांना ऍक्च्युली रिकमेंड करेल, कारण जेव्हा आपल्या घरात फंक्शन वगैरे असतो ना तेव्हा हे खरंच खूप छान आहे. 5 लिटर्स आहे, सो खूप सारं भरपूर ह्यात राईस होऊ शकतं. सो ते इथे मला हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. मला माहिती आहे आर्य भाऊजींना तर भूक लागलेली आहे, फटाफट वाढते. मस्तपैकी जेवण रेडी आहे. भात पण दे ना तुला. तुला फिश पाहिजे म्हणे. काय करते तू? बस बस या ना. बघ तोडायला घेतलंय. बस बस अंड खाल्लं, कलिची खाल्ली, बस झालं. आता हे बस झालं, जास्त नको, ओव्हर नको. एका दिवसात एवढं नसतं खायचं. नाही सर देते घे, आपल्याला खाता येणार ते. ती फक्त टेस्ट घेते, टेस्ट. तिला काहीतरी नवीन टेस्ट येते आता. बस झालं बाबा. हॅलो, जेवली तू? सॉरी, आमच्या रेसिपीला मग थोडासा वेळ गेला. दीदी कुठे? दे जेवण. मस्त टेस्ट करा, एन्जॉय करा. स्टार्ट. वेलकम. मामी कसं वाटलं जेवण? जेवलं. जेवण गणपतीचं 5 दिवस 6 दिवस कसे वाटले ते विचार. माहेर पण संपलं आता सुट्टी. आता लवकर या परत माहेरी. कधी येऊ? दिवाळीची सुट्टी कधीही चालेल, तुम्ही हक्काने येऊ शकता. आर्याला सुट्टी असेल तर येऊ. या आर्याने पण आर्य होता म्हणून फटाफट धावा लगेच हे कर, मदत केली. थँक्यू. चाचू चालला. आठवण येईल तुला परत. या परत मामी आरामाला या. मामाला विचारलं सांगा. उभा का पुका? अरे बाबांना मीच केलं. अरे भाभी कधी थांबल्यात रे. का तू येणार म्हणून नाही, माझे काय एक मीटिंग संपली, दुसरा फोन आला, मी मला करून जातो परत. जेव मस्त. लाईटच गेले. अरे बापरे, आत्ताच गेले. एक तू बिना चल फाल्गुनी. नाही बोलतो नाहीच बोल. काय रे येशील ना? काय नाटक करतोय? तुझा आता इन्व्हर्टर नाही तुमच्याकडे? काय त्यांची लाईट लाईट जातेच कुठे इन्व्हर्टर साठी? हे मला आहे का? हे माझं आहे? हे ना माझं ताट आहे. अरे नाही, फिश इसको दिया मला तो पीस ना. अच्छा, ये देखा हमारा ये है होटल वाला मेन्यू है. तू बनवलंय? दे नाही सर तिला बॉटल. आता वाजले आहेत 4:45 आणि मला असं वाटतं आफ्टर अ लॉंग टाइम मी असं ब्लॉगमध्ये बोलते, कारण गणपतीच्या पूर्ण सगळ्या ब्लॉग्समध्ये पॉसिबलच नव्हतं, कारण बॅक टू बॅक खूप काही गोष्टी घडत होत्या. बट थँक्यू सो मच की तुम्ही एवढं सगळं प्रेम दिलं गणपती ब्लॉग्सला. जर अजूनपर्यंत कोणी नसेल पाहिलं तर नक्की बघा. खूप लोकांना माहीत पण नसेल कदाचित, बट गणपतीचे जे स्टार्टिंगचे 3 डेज होते, 3 का 4 डेज, त्या दिवशी 2 ब्लॉग्स येत होते आणि खूप धमाल केली आम्ही. बाप्पा आले, आम्ही त्यांची सेवा केली आणि जाताना खरंच खूपच मन भरून आलेलं, म्हणजे लिटरली असं डोळ्यात पाणी होतं. बट मस्त मजा केली आम्ही, सगळ्यांनी मजा केली आणि तुम्ही सगळ्यांना आमचे ब्लॉग्स आवडले सुद्धा. खूप काही गोष्टींचे लिंक्स खूप लोकांना हवे, जसं की जी मॅट होती, रांगोळीची मॅट, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर स्टेन्सिल्स जी मी बाहेर रांगोळी काढले त्याचीसुद्धा खाली दिलेली आहे. कंठी ज्यांच्याकडनं मागितले त्यांचीसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. यांचे सगळे इंस्टाग्राम आय डी आहे, तुम्ही त्यांना नक्कीच जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता. प्लस आम्ही जे सगळ्यांनी आरी वर्कचे ब्लाऊज जे वेअर केलेले त्याचीसुद्धा लिंक हवे, सो त्याचीसुद्धा खाली लिंक दिलेली आहे. माझ्या साड्यांची लिंक
ती सुद्धा दिलेली आहे, जे मी एकदम स्टार्टिंगला एकदम मला वाटतं गणपती ब्लॉग स्टार्ट होण्याच्या आधी एका ब्लॉगमध्ये दाखवलेलं खूप साऱ्या साड्या, त्या साड्यांचं आम्ही कुर्ती स्टिच केलेलं आहे. सो फक्त विमेन्सनीच नाही पण सगळ्या मेन्सनी सुद्धा, आमच्या घरातले जेवढे पुरुष मंडळी त्यांनी सगळ्यांनी ते वेअर केले. कोणीसुद्धा अजिबात सुद्धा असं एकदा पण बोलले नाही की नाही आम्हाला नाही वेअर करायचं आहे, कसं दिसेल वगैरे. सगळ्यांनी आवडीने वेअर केलेलं आणि एवढं मस्त वाटत होतं ना की सगळ्यांच्या कपड्यांवरती प्राजक्ताची फुलं अशी दिसत आहेत. आणि ज्ञाना, नाईसा आणि आराध्याचे एकाच साडीमधनं आम्ही स्टिच केलेलं आणि अमेझिंग केलेलं. सो सगळ्यांचे स्टिचेस हे वेगवेगळे, म्हणजे मेन्सचे ते ह्यांनी वेगळ्या लोकल एका टेलरकडनं केलेलं. त्यानंतर मामींचं आहे ते पलक टेलर, म्हणजे जो माझं ब्लाऊज करतो त्याने ते स्टिच केलेलं. आई आणि फाल्गुनीचं आईच्या खाली एक टेलर आहे त्याने स्टिच केलेलं. आणि आम्ही बाकीचे जे सगळे आहेत त्यांचा वेगळं म्हणजे पूजाने स्टिच केलेलं. सो पूजाची माझ्याकडे लिंक आहे, पूजाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तिचंसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन केलेलं आहे. पलक टेलर त्यांचंसुद्धा खाली मेन्शन केलेलं आहे. जर आम्ही एकाचकडे सगळ्यांचे दिले असते ना तर कदाचित सगळ्यांचे सेम दिसले असते, कारण काही लोकांचं तुम्ही पाहिलं असेल जी आमच्या खाली कुर्तीला गोंडे होते, म्हणजे जे साडीचं पदर आहे त्याचं ते तिने यूज केलेलं, तर खूप अमेझिंग दिसत होतं. रू आणि अनूचं वेगळं पॅटर्न होतं, त्या दोघींचं सुंदर दिसत होतं. ज्ञाना आणि नायसाचं सुंदर दिसत होतं. स्कर्ट ब्लाऊज खूपच छान तिने स्टिच केलेलं. सो थँक्यू सो मच सगळ्यांना, थँक्यू सो मच की एवढ्या लोकांच्या साथमुळे हा जो गणपती फेस्टिवल होता तो सक्सेसफुल झाला. त्यामुळे आम्ही सुंदर दिसलो, रांगोळी छान होत्या त्यामुळे आमच्या घराला शोभा आली, कंटी छान होती म्हणून बाप्पासुद्धा अजून छान दिसायला लागले. सो थँक्यू सो मच सगळ्यांचा ह्यात हातभार लागला, बाप्पाच्या सेवा करतात आणि मस्त मजा आली. सो फाल्गुनी आहे इथेच बिकॉज पुढचे 3 days आम्ही दुसरीकडे असणार आहोत. सो आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत म्हणून मग फाल्गुनी सांगितलं तू इथेच स्टे कर, कारण एवढं सगळं सामान आहे. ज्ञाना आता लहान आहे आणि तिचं सामान परत इथून तिथून हे करण्यापेक्षा इट्स बेटर यू स्टे हिअर ओनली. सो उद्यापासून तुम्हाला काही वेगळे ब्लॉग्स बघायला मिळणार आहे. कुठले असणार आहे ते तुम्हाला उद्याच कळेल. सो यू पीपल स्टे ट्यून्ड. येस, अजून हा डे संपलेला नाही आहे. आता आम्ही थोडा वेळ जरा आराम करतो. संध्याकाळी मी, फाल्गुनी, ज्ञाना, नायसा आम्ही जरा थोडंसं मॉलमध्ये वगैरे जाणार आहोत. सो नायसाला जेवढे काही कपडे घेतलेले मी गणपतीसाठी त्यातले तिने बऱ्यापैकी कपडे यूज केले, वेअर केले. त्यातले तिने खूप सारे नखरेसुद्धा दाखवले, खूप सारं रडगाणं वगैरे सुद्धा झालं. काही ब्लॉग्समध्ये तुम्ही पाहिलं असेल नायसा लिटरली नॉर्मल क्लोथ्समध्ये होती, कारण इकडे टोचते तिकडे टोचते असं सगळं तिचा कार्यक्रम चालू होता. बट स्टील आय ट्रायड माय बेस्ट की ॲटलिस्ट फेस्टिवलच्या वेळेस शी शूड वेअर प्रॉपर क्लोथ्स, म्हणजे जे आपले ट्रेडिशनल वेअर आहे. जर आत्ता नाही तिला सवय घातली तर मग ती कधी होईल आय डोंट नो. बट मजा आली, खूप 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 धमाल केली आम्ही. आणि चला मग पुढे काय होणार आहे ते तुम्हाला समजेलच. अगं बाई असा कसा काय बाबू तुझे सर दे असा कोण, हे सगळं उलट कसं येतं तुझं. स्मॉल जी काढायचंय, स्मॉल जी हे बघ. ज्ञानासाठी ते कपडेच नाही आहेत बाबू. अगं एक चुमचुम कुठे गेला. माझे 10:30. मी आणि आई चाललोय आमच्या गावाला कलेगाव. सो तिथे गणपतीच्या दर्शनाला. लेट्स गो. रात्री गावाला आलोय मी. खूप सुंदर आहे. हे नंतर घ्या. त्याने मनापासून केला दीपक समेल त्यांची सुंदर मूर्ती, एकदम मस्त बघितल्यानंतर छानच आहे मूर्ती. मूर्ती म्हटलं खूप सुंदर आहे. आम्ही बघितलं ना किरणने सांगितलं. हा
गावबाई म्हटलं आता 12 बरोबर आम्ही 1 तासात सगळं वाइंड अप करून आलो फटाफट. खूप छान वाटलं, एकदम मूर्ती एकदम बघूनच एकदम प्रसन्न वाटलं. खूप सुंदर मूर्ती. चल